क्वेश्चन हायड्रोकार्बनचा पहिला आपल्या स्क्रीनवर आहे. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंटेन कार्बन कार्बन. आता ऑप्शन दिलेले आहे डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड, सिंगल बॉन्ड आणि ऑप्शन डी आहे डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड. आपल्याला माहिती आहे हायड्रोकार्बन दोन टाईप्सचे असतात. एक रफ मी तुम्हाला क्लासिफिकेशन सांगते इथे, जेवढं क्वेश्चनला इम्पॉर्टंट आहे तेवढं. दोन टाईप्सचे असतात. फर्स्ट म्हणजे काय, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आणि सेकंड म्हणजे काय, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. हे दोन मेन टाईप्स आहे, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. तर आपण सॅच्युरेटेड कशाला म्हणतो, ज्याच्यामध्ये कार्बन कार्बनमध्ये काय आहे, सिंगल बॉन्ड आहे. आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कशाला म्हणू, ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे किंवा मग कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे. अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड म्हणजे काय होते आपला अल्केन्स, कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजे अल्कीन आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड म्हणजे काय, अल्काईन. तर आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे बघा, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंटेन कार्बन कार्बन. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये कार्बन कार्बनमध्ये कोणते बॉन्ड असते, आपल्याला दिसत आहे डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड. हे दोन्ही बॉन्ड आपल्याला बघायला मिळतं, एक म्हणजे अल्कीन आणि दुसरं म्हणजे अल्काईन. त्याच्यामुळे आपला जो ऑप्शन आहे हा फक्त डबल बॉन्ड नाही राहणार, फक्त ट्रिपल बॉन्डही नाही राहणार, कारण अनसॅच्युरेटेडमध्ये डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड दोन्ही इन्क्लूड आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर डी हे आपलं करेक्ट आन्सर राहणार आहे. ऑप्शन नंबर डी जे हे आपलं करेक्ट आन्सर राहणार आहे. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू. बघा काय आहे क्वेश्चन, सायक्लिक हायड्रोकार्बन कंटेनिंग कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड कॅन बी. आता आपल्याला माहीत आहे ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे त्याला आपण काय म्हणत असतो, अल्केन्स म्हणत असतो, बरोबर आहे. पण सिंगल बॉन्डही आहे पण सायक्लिक स्ट्रक्चर आहे. फॉर एक्झाम्पल हा जर कार्बन 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 हे या सगळ्यामध्ये काय आहे, सिंगल बॉन्ड आहे, बरोबर आहे. या सगळ्यामध्ये काय आहे, सिंगल बॉन्ड आहे. पण ही काय क्लोज चेन आहे, लाईक स्ट्रेट चेन नाही आहे. म्हणजे काय हे कशामध्ये जाणार, सायक्लिकमध्ये जाणार. पण काय आहे, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे. असे जे कंपाऊंड आहे अशा कंपाऊंडला आपण काय म्हणणार, ॲलिसायक्लिक कंपाऊंड. अशा कंपाऊंडला आपण काय म्हणणार, ॲलिसायक्लिक कंपाऊंड. ॲरोमॅटिक म्हणजे काय, याच्यामध्ये जर एखादा डबल बॉन्ड येत असेल, अल्टरनेट डबल बॉन्ड येत असेल तर अशा कंपाऊंडला आपण ॲरोमॅटिक म्हणणार. नॉन ॲरोमॅटिक म्हणजे जर का अल्टरनेट कॉन्ज्युगेशन वगैरे नसेल तर आपण त्याला नॉन ॲरोमॅटिक म्हणू. आणि लास्टमध्ये काय, ॲरोमॅटिक ऑर नॉन ॲरोमॅटिक. ॲज आय से ॲरोमॅटिक मीन्स काय, अल्टरनेट डबल बॉन्ड असायला पाहिजे, हकेल रूल फॉलो करायला पाहिजे, याचे पण तुम्हाला रूल्स आहे. पण इथे काय म्हटलं आहे, सायक्लिक हायड्रोकार्बन कंटेनिंग कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड अशा कंपाऊंडला आपण काय म्हणणार आहे, ॲलिसायक्लिक कंपाऊंड म्हणणार आहे. त्याच्यामुळे आपलं ॲन्सर असणार आहे ऑप्शन ए, ॲलिसायक्लिक ओनली. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. काय आहे, फिल इन द ब्लँक आर द ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंटेनिंग कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड अँड कार्बन हायड्रोजन सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. आपल्याला विचारलं आहे असे कंपाऊंड कोणते, ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड कंपाऊंड. आता आपण आधीच्या क्वेश्चनमध्येच पाहिलं क्लासिफिकेशन सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. तर सॅच्युरेटेडमध्ये काय होते, अल्केन होते आणि अल्केनमध्ये काय असते, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड राहतात, बरोबर आहे. तेच आपल्याला विचारलं, हायड्रोकार्बन कंटेनिंग कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड अँड कार्बन हायड्रोजन सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. हे जे आहे याची जर आपण व्हॅलेन्सी सॅटिस्फाय केली तुम्हाला बघायला मिळेल या कार्बन आणि हायड्रोजनमध्ये सुद्धा काय आहे, सिंगल बॉन्ड आहे. अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो, अल्केन्स. ओके, तर आपलं जे आन्सर असणार आहे ते काय असणार आहे, अल्केन्स. आणि तुम्हाला एखादा असा पण क्वेश्चन येऊ शकते की व्हॉट इज द जनरल फॉर्म्युला ऑफ अल्केन्स. तर याचा जनरल फॉर्म्युला जो असते तो असते CnH2n+2. हा झाला याचा जनरल फॉर्म्युला. अल्किन जर विचारला, अल्किनचा जनरल फॉर्म्युला असेल CnH2n आणि जर अल्काईनचा जनरल फॉर्म्युला विचारला तर राहणार आहे CnH2n-2. तर आपला आन्सर इथे काय असणार आहे, अल्केन, ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे आणि कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड आहे आणि तो सॅच्युरेटेड आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अल्केन विथ मोर दॅन fill in the blank carbon atom generally exhibit structural isomerism.
आता आपल्याला माहिती आहे की खूप टाईप्सचे अल्केन्स आहे. फॉर एक्झाम्पल जर एक कार्बनवाला असेल तर त्याला काय म्हणतो आपण, सपोज जर एकच कार्बन असेल तर त्याला काय म्हणतो आपण, मिथेन म्हणतो. जर 2 कार्बनवाला असेल तर काय म्हणतो, त्याला इथेन म्हणतो. जर 3 कार्बनवाला असेल त्याला काय म्हणतो, प्रोपेन म्हणतो. बरोबर आहे. तर आपल्याला इथे काय विचारलं आहे, स्ट्रक्चरल आयसोमर कोणकोणते कार्बन किंवा कोणकोणते अल्केन हे शो करत आहे. तर आता स्ट्रक्चरल आयसोमेरिझम म्हणजे काय, मेनली स्ट्रक्चरल आयसोमेरिझम म्हणजे काय, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. मग आता जर याच्यामध्ये आपण ऑप्शन वाईजच बघू, जर याच्यामध्ये 3 कार्बन आहे, 3 कार्बनचा जर आपण अल्केन घेतला, फॉर एक्झाम्पल 3 कार्बनचा कुठला राहील, CH3, CH2 आणि CH3. याचा इथे काय आहे, जर 3 कार्बनवाला असेल म्हणजे काय, CH3, CH2 आणि CH3, तर हा काय झाला, प्रोपेन झाला. याला आपण आणखी वेगळ्या पद्धतीनं लिहू शकतो का, या पॉसिबिलिटी आहे का, कारण 3च कार्बन आहे. सपोज जर तुम्ही म्हटलं की इथे CH3 लिहिला, त्यानंतर इथे CH2 लिहिला आणि इथे मी परत CH3 लिहिला, पण हे स्ट्रेट चेनच आहे ना, हे काय आहे, एका लाईनमध्येच आहे, याच्यामध्ये काही डिफरन्स नाही आहे. बरोबर आहे ना. म्हणून याचं आयसोमर पॉसिबल आहे का, नाही. बरोबर आहे ना, याचा आयसोमर पॉसिबलच नाही. पण मग 3 याचंच पॉसिबल नाही, तर मग जर ज्याच्यामध्ये 2 कार्बन आहे त्याचा पॉसिबल असेल का, 2 कार्बन म्हणजे काय, CH3, CH3 याचा पॉसिबल आहे का. हा कार्बन तुम्ही या साईडला लिहा, हा कार्बन या साईडला लिहा, स्ट्रक्चर तर सेम दिसणार आहे तुम्हाला. बरोबर आहे. म्हणजे काय, ज्याच्यामध्ये 2 कार्बन आहे त्याचा पण स्ट्रक्चरल आयसोमर पॉसिबल नाही. पण जर तुम्ही 4 कार्बनवाला एखादा हायड्रोकार्बन किंवा एखादा अल्केन पाहिला तर त्याचं काय आयसोमर शो होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, 4 कार्बनवाला जो अल्केन असतो तो कोणता आहे आपला, ब्युटेन. CH3, CH2, CH2 आणि CH3 सगळे स्ट्रेटमध्ये आहे कार्बन, म्हणून याला आपण काय म्हणणार, N, आणि 4 कार्बन आहे म्हणून काय म्हणणार, ब्युटेन, N ब्युटेन. बरोबर. याला अशा प्रकारे लिहिलं. पण आणखी याला वेगळ्या पद्धतीनं आपण लिहू शकतो. कसं, फॉर एक्झाम्पल CH3, CH3 आणि CH3 अशा प्रकारे. म्हणजे काय, कार्बन 4 आहे, हायड्रोजनचे पण सेम आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, बट स्ट्रक्चर कसे आले, डिफरंट आले. आता इथे एक अटॅचमेंट आली, त्याला आपण काय म्हणणार, एक जर अटॅचमेंट आली तुम्ही याला काय म्हणणार, आयसोब्युटेन. याला काय म्हणणार, आयसोब्युटेन. आता बघा, याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. काय मॉलिक्युलर फॉर्म्युला, C4H10. दोन्ही याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, पण स्ट्रक्चर काय दिसत आहे, डिफरंट दिसत आहे. यालाच आपण काय म्हणतो, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. पण मिथेन, इथेन, प्रोपेन हे स्ट्रक्चरल आयसोमर शो करत नाही, पॉसिबलच नाही. पण कुठून शो करतो, जेव्हा 4 नंतरचे जे कार्बन असेल, म्हणजे ब्युटेन असेल, पेंटेन असेल, हेक्झेन असेल, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन, हे जे अल्केन्स आहे ते स्ट्रक्चरल आयसोमर शो करू शकतात. म्हणून याचं जे करेक्ट आन्सर आहे ते काय राहणार, 4. 5 कार्बन पेंटेनवाला जो असतो, पेंटेन जो असतो तो पण 3 आयसोमर शो करतो. आपल्याला विचारलं आहे किती कार्बन नंतर अल्केन हा आयसोमर शो करतो. तर जर 4 कार्बन किंवा 4 कार्बनपेक्षा जास्त जर असेल तर त्याच्यानंतर तो काय करतो, स्ट्रक्चरल आयसोमर शो करतो. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ब्युटेन इज. आता तुम्हाला जे दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, ब्युटेन, राईट. आता ब्युटेनमध्ये तुम्हाला दिसत आहे काय लागलेलं आहे, ANE लागलेला आहे. तुम्हाला माहिती आहे जर आपला सफिक्स ANE लागलेला असेल तर याला काय म्हणतो आपण, अल्केन. आणि याच्यामध्ये काय असतात, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. जर ENE लागला असेल तर आपण काय म्हणतो त्याला, अल्कीन. म्हणजे काय, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आणि जर अल्काईन असेल तर त्याच्यामध्ये काय असते, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. आपल्याला काय दिलं आहे, ब्युटेन, ANE दिलेला आहे. म्हणजे हा ब्युटेन जो आहे तो काय आहे, एक प्रकारचा अल्केनच आहे. बरोबर आहे ना. आता अल्केन आहे माहिती आहे. द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ब्युटेन विचारला आहे. ब्यूट म्हणजे काय होते, ब्यूट म्हणजे काय, 4 कार्बन, राईट. ब्यूट म्हणजे काय, 4 कार्बन. आणि आपल्याला माहिती आहे अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय आहे, CnH2n+2.
आता ब्युटेन म्हणजे काय, नंबर ऑफ कार्बन किती असणार, 4 असणार. तर मग आपण याच्यामध्ये ठेवून बघू, कार्बन किती आहे 4. त्यानंतर हायड्रोजन 2च्या ठिकाणी 2 ठेवणार इंटू एन. एन म्हणजे काय, नंबर ऑफ कार्बन ॲटम किती आहे 4 प्लस काय लिहिणार 2. कसं येणार C4H 4 × 2 8 प्लस 2 म्हणजेच काय येणार C4H10. आणि हा काय झाला तुमचा ब्युटेनचा फॉर्म्युला. कुठे ऑप्शन नंबर C4H10 हा काय झाला तुमचा करेक्ट ऑप्शन झाला, करेक्ट आन्सर झालं. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. भरपूर सोपे क्वेश्चन्स आहे, काही कठीण नाही आहे. आता याच्यामध्ये विचारला आयडेंटिफाय द करेक्ट मॅच, इनकरेक्ट मॅच विचारला आहे. या 4 ऑप्शनपैकी आपल्याला माहिती आहे प्रोपेन हा आयसोमर शो करतो का. आपण आधीच्याच स्लाईडमध्ये पाहिलं प्रोपेन हा आयसोमर शो करू शकतो का, नाही शो करत. 0 आयसोमर पॉसिबल आहे. म्हणजे काय, हा जो ए आहे हा बरोबर आहे. ठीक आहे, 0 आयसोमर म्हणजे आयसोमर शोच करत नाही. त्यानंतर ब्युटेन आहे. ब्युटेन आत्ताच आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये पाहिलं, ब्युटेन 2 टाईपचे स्ट्रक्चर हा शो करतो. एक म्हणजे एन ब्युटेन आणि दुसरं म्हणजे काय आयसोब्युटेन. 2 टाईपचे आपल्याला आयसोमर शो करतो. म्हणजे हे पण जी जोडी आहे ती बरोबर आहे. बी ऑप्शन पण बरोबर आहे. पेंटेन जो आहे तो काय करतो, 3 टाईप्सचे आयसोमर शो करतो. हे पण बरोबर आहे. पेंटेन पण 3 टाईपचे आयसोमर शो करतो. पण हेक्झेन जो आहे, हेक्झेन हा इथे काय दिलं आहे, फक्त 4च आयसोमर दिलेला आहे. हेक्झेन हा 4 नाही, हा 5 आयसोमर शो करतो. ओके, करेक्ट इज द 5. म्हणजे काय, हा जो ऑप्शन दिलेला आहे हा इनकरेक्ट आहे. ठीक आहे, इनकरेक्ट जोडी कोणती आहे आपली, ऑप्शन नंबर डी, दॅट इज द हेक्झेन. आणि हेच काय आपलं करेक्ट आन्सर आहे, हेक्झेन 4. दिस इज द करेक्ट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू. काय म्हटलेलं आहे, आयसोमर रिझल्टिंग फ्रॉम द अरेंजमेंट ऑफ द ॲटम इन अ स्पेस अबाउट द कार्बन सिंगल बॉन्ड आर कॉल्ड ॲज कन्फर्मेशनल आयसोमर, मेटामर्स, इनेन्शिओमर्स अँड टॉटोमर्स. काय विचारलेलं आहे आपल्याला, अरेंजमेंट ऑफ द ॲटम इन अ स्पेस अबाउट कार्बन सिंगल बॉन्ड. आपल्याकडे काय आहे म्हणते, कार्बन आणि कार्बनमध्ये काय आहे, सिंगल बॉन्ड आहे. एक मिनिट, कार्बन आणि कार्बनमध्ये काय आहे, सिंगल बॉन्ड आहे. आणि जर आपल्या कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे, फॉर एक्झाम्पल आपण इथेन घेऊ. ओके, फॉर एक्झाम्पल इथेन घेऊ, तर याला आपण कशा प्रकारे शो करू शकतो, तर यालाच आपण काय म्हणतो, कन्फर्मेशनल आयसोमर्स. हे 2 टाईप्सचे फॉर्म शो करतात, स्ट्रॅगर्ड आणि इक्लिप्स फॉर्म. याचे 2 ते 3 टाईप्सचे कन्फर्मेशन्स असतात, न्यूमन प्रोजेक्शन, सॉहर्स प्रोजेक्शन आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पण टाईप्स असतात, स्ट्रॅगर्ड आणि इक्लिप्स. पण आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, जर स्पेसमध्ये तुम्हाला शो करायचं आहे कार्बन सिंगल बॉन्ड, तर त्या आयसोमरला आपण काय म्हणतो, तर त्याला काय म्हणणार आपण, कन्फर्मेशनल आयसोमर्स. हे सगळे टाईप्स आपण डिटेलमध्ये पाहिलेले आहे. इनॅन्शिओमर म्हणजे काय, टॉटोमर्स म्हणजे काय, तुम्ही जेव्हा डिटेल लेक्चर्स बघाल, आपल्या ॲपवर सगळे लेक्चर्स टाकलेले आहे आपण हायड्रोकार्बन्सचे, ते जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला याची डिटेल माहिती मिळेल. चला नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन विल गिव्ह प्रोपेन फ्रॉम प्रोपीन. अशी कुठली रिॲक्शन आहे जी आपल्याला काय देते, प्रोपेन देते, कुणापासून, प्रोपीनपासून. आता ही कुठली रिॲक्शन आहे, फॉर एक्झाम्पल आपल्याला काय विचारलं आहे, प्रोपेन पाहिजे आहे आपल्याला, बरोबर आहे ना. म्हणजे प्रोडक्ट साईडला काय येणार आहे, प्रोपेन म्हणजे काय, कार्बन 3 आणि हायड्रोजन किती असणार, 6 + 2 8, C3H8 प्रोपेन देणार आहे. आपण स्ट्रक्चरमध्ये लिहूया. ठीक आहे, कुणापासून पाहिजे आहे, प्रोपीनपासून. म्हणजे प्रोपीनचा फॉर्म्युला काय असणार आहे, CH3 C डबल बॉन्ड CH2 आणि इथे काय असणार आहे, एक हायड्रोजन CH. राईट, अशा प्रकारे आपला काय प्रोपेनचा फॉर्म्युला आहे, प्रोपीनचा फॉर्म्युला आहे. कारण डबल बॉन्ड आहे म्हणजे काय लिहावं लागेल, ENE. 3 कार्बन म्हणजे काय, प्रोप, आणि डबल बॉन्ड म्हणजे काय, ENE. आता अशी कुठली रिॲक्शन आहे जी आपल्याला प्रोपीनपासून प्रोपेन देऊ शकते, तर ती म्हणजे काय आहे, डिहायड्रोजनेशन. म्हणजे काय, तुम्हाला हायड्रोजन हा रिमूव्ह करायचा आहे. हायड्रोलिसिस म्हणजे काय, तुम्हाला ॲडिशन करायची आहे कशाची, H2O ची, त्याला काय म्हणतो आपण, हायड्रोलिसिस. आता डिहायड्रोजनेशन जर केलं
प्रोपीनमध्ये तो ऑलरेडी अल्केनपेक्षा कमी हायड्रोजन असते, तर आपण डिहायड्रोजनेशन केलं म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन केलं तर हा तर प्रोडक्ट पॉसिबलच नाही. हे ऑप्शन कॅन्सल करून टाकायचं. तुम्ही जर कॅन्सलेशन मेथडने गेला तर तुम्हाला तुमच्या ॲन्सरपर्यंत तुम्ही खूप लवकर पोहोचू शकता. त्याच्यामुळे कॅन्सलेशन मेथडसुद्धा वापरायची. रूट्स रिॲक्शनमध्ये तुम्हाला काय करावं लागतं, मिथिल म्हणजे अल्किल हलाईड आणि सोडियम वापरावं लागतं. तर अल्किल हलाईड तर आपल्याला दिलेच नाही, आपल्याला कुणापासून बनवायचं आहे, प्रोपीनपासून, म्हणजे रूट्स रिॲक्शन पण कॅन्सल आउट होणार. त्यानंतर नेक्स्ट काय, हायड्रोलिसिस मीन्स ॲडिशन ऑफ H2O. आता H2 तर बरोबर आहे, H2ची तर गरज आहे आपल्याला, पण ऑक्सिजनची गरज आहे का इथे, नाही. आपल्याला डायरेक्ट काय प्रोपेन बनवायचं आहे, त्याच्यामुळे हायड्रोलिसिस पण नाही येणार. आणि कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ हायड्रोजन, म्हणजे इथे तुम्हाला काय टाकावं लागेल, 2 H2चे मॉलिक्यूल टाकावं लागेल. आणि इथे काय बनणार तुमचा CH3C सिंगल बॉन्ड CH2 होता इथे, तर इथे काय CH आहे, तर इथे काय मी आणखी एक हायड्रोजन टाकते म्हणजे इथे होणार CH2 आणि इथे एक हायड्रोजन टाकते, इथे काय लिहिणार CH3. हा काय झाला, सिम्पली प्रोपेन. बघा खूप सिंपल रिॲक्शन आहे. या सगळ्या रिॲक्शन ज्या आहे त्या खूप इम्पॉर्टंट आहे. आपला ॲन्सर काय आहे मग, ऑप्शन नंबर डी, कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन, राईट. नेक्स्ट क्वेश्चन, काय दिलेलं आहे, 1, 2 आणि 3 कार्बन आहे. 3 कार्बन जर असेल तर आपण काय म्हणतो त्याला, आपला जो सफिक्स असतो तो काय असतो, आपला वर्ड रूट असतो तो काय असतो, प्रो, राईट. आणि ट्रिपल बॉन्ड आहे म्हणजे काय लिहिणार आपण, YNE. ट्रिपल बॉन्ड म्हणजे काय, अल्काईन असते. आणि याच्यामध्ये आपण 2 H2चे मॉलिक्यूल टाकले. आपण जर एकच H2चा मॉलिक्यूल टाकला असतं तर प्रोपीनचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं असतं, प्रोपीनमध्ये. प्रोपाईनचं कन्व्हर्जन झालं असतं प्रोपीनमध्ये. आणि जर पुन्हा एक H2 टाकला तर प्रोपीनचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार, ऑब्वियसली अल्केनमध्ये. आणि अल्केन कोणाचा, प्रोपेनचा, म्हणजे काय येणार आन्सर, ऑप्शन बी. अशा प्रकारे आन्सर येणार. मी पूर्ण रिॲक्शन तुम्हाला करून दाखवते. फॉर एक्झाम्पल CH3C ट्रिपल बॉन्ड CH, हा काय आपला ट्रिपल बॉन्ड आहे म्हणजे प्रोपाईन आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे, 2 H2चे मॉलिक्यूल टाकायचं आहे. 2 H2मधला आपण एकच H2 इथे टाकू, तर कन्व्हर्जन कशा प्रकारे होणार, CH3CH डबल बॉन्ड CH2. आणि एक जो H2 आहे तो आता या स्टेपला टाकू आपण. इथे जर H2 आपण ॲड केला तर काय होणार, CH3CH2 आणि CH3, जो आपला पहिल्या आधीच्या एक्झाम्पलमध्ये बनलेलं होतं तेच सेम. याला काय म्हणू आपण, प्रोपेन. म्हणून आपला ॲन्सर काय राहील, ऑप्शन नंबर बी. दिस इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन,